ज्योतिबाच्या नावाने लावलाय तरी पण लावणं गरजेचं आहे. बरोबर आहे, म्हणजे त्याच्या निमित्तानं नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. मान तालुक्यातील दहिवडी येथील कटपाळे मळ्यामध्ये आज आपण आलेलो आहे. आपण जो कार्यक्रम पाहत आहे तो ज्योतिबाच्या काठीचा कार्यक्रम पाहिलेला आहे. आणि ज्योतिबाची काठी किती वर्षापासून कोल्हापूरला नेली जाते या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत दहिवडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तात्यासाहेब कटपाळे. नमस्कार. त्याचबरोबर दहिवडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अमित कटपाळे आणि तरुण कार्यकर्ते आहेत रोहित कटपाळे. खरं तर तात्यांना साहेब कटपाळे यांना सर्वजण मामा म्हणतात. मामांच्या या नात्यातूनच आपण त्यांच्याशी संवाद साधूया. मामा, एक सांगा की आता तुमचं वय साधारण 50 ते 60च्या आसपास असेल, 66 आहे. तर पूर्वी ही तुमची काठी होती, ज्योतिबाची काठी, ही कशा पद्धतीने तुम्ही नेली जात होते? आमच्या आजोपंजोबापासून म्हणजे पूर्वीपार ही वडिलांचं कुळसुमी देव असल्यामुळं आम्हाला ती ज्योतिबाला काठी न्यावी लागत होती. पूर्वीची लोक मोठी वाहनं नसल्यामुळं बैलगाडीतून ती काठी नेली जात होती. 3 दिवस जाण्याकरता लागत होते, 2 दिवस ज्योतिबा थांबत होते आणि 3 दिवस येण्याकरता लागत होते. त्यावेळेला बैलांचा चारा, जे स्वयंपाक महिला, अशा गोष्टी त्यावेळेला बैलगाडीतूनच कराव्या लागत होत्या. त्यावेळेला एसटी वाहनं नसल्यामुळं ही पूर्वीची ज्योतिबाची काठी आमची आजोबा पंजोबा या पद्धतीने जात होती. मी स्वतः माझ्या वयाच्या 7, 8, 10 वर्षापूर्वी मी स्वतः त्या बैलगाडीतून मी ज्योतिबा केलेला आहे. आता एक सांगा की तुम्ही आता ज्योतिबाची काठी नेत आहात, तर तिथं कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर काय कार्यक्रम असतात तुमचे? पहिल्यांदा आम्ही पंचगंगेला जातो, पंचगंगेला थांबतो, तिथनं मग हातपाय धुवून आम्ही महालक्ष्मीला जातो. महालक्ष्मी करून परत आम्ही पंचगंगेला येतो. तिथून आम्ही गाडीत बसून मग ज्योतिबा येतो. ज्योतिबा गाडी आमची काठीची म्हणजे गाडीची काठी सोडून आम्ही वाजत गाजत काठी गुरुवांच्या घरी नेतो. गुरुवाच्या घरी तर तो गुरुवाला घेऊन आम्ही सर्व लोक परत ज्योतिबाला मंदिरापाशी जातो. मंदिराला प्रदक्षिणा 2-4 घालतो. नंतर मग काठी आमची यमाईला नाचत गाजत वाजत जाते, नाचवत यमाईला 2-3 प्रदक्षिणा घालतो आणि नंतर मग ती आम्ही गुरुवाच्या घरी आणून बांधतो. बरं, एक सांगा की ही काठी तुम्ही घेऊन जात आहात, पण त्या काठी नेण्या अगोदर म्हणजे आपल्या कटपाळे वस्तीमध्ये केव्हापासून तयारी करता तुम्ही ते? आम्ही ती गुढीपाडव्याला सकाळी काठी धुणं, कापड चढवणं, त्यानंतर प्रत्येकाचा निवद येतो, प्रत्येकाने निवद देतात, नारळ फोडतात. त्यानंतर आम्ही संध्याकाळी 4 वाजता ही काठी प्रत्येकाच्या घरी, ज्योतिबाची मूर्ती असणारी काठी प्रत्येकाच्या घरी नेऊन प्रत्येक जण ओवाळले जातात, प्रत्येक जण गुलाल खोबरं उधळतात. हे त्या गुढीपाडव्या दिवशी संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत आमचा कार्यक्रम चालू असतो. म्हणजे दुपारी 4 नंतर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कार्यक्रम हा चालू असतो. प्रत्येक घरोघरी आम्ही काठी नेत असतो. बरं, एक सांगा की तुम्ही कोल्हापूरवरनं काठी इकडे आणल्यानंतर तुमच्या गावी किंवा वस्तीवर आणल्यानंतर त्यानंतरचे कार्यक्रम काय काय असतात तुमचे? त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी भंडारा केला जातो, समजाला बोलवलं जातं. म्हणजे वस्तीवरील म्हणा लोकांनी पाहुणे रावळे समजाला बोलवून आरती केली जाते, तळी उचलली जाते. परत ते हे बोलवून डवरी बोलवून ती कोटमात्याचा पूजला जातो. नंतर मग समजाला महाप्रसाद दिला जातो. ही आमची परंपरा पूर्वीपासून आलेला आहे, ते असं आम्ही अजून पुढे चालू ठेवलेलं आहे. ज्योतिबाची काठी नाचवताना आपण बघत आहे. तरुणाई सुद्धा ही काठी नाचवण्यामध्ये दंग झालेले आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या
गटातील लोकांनाही मोह आवरता आला नाही. खरं तर ज्योतिबाची काठी नाचवण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो आणि तो आनंद या निमित्ताने ग्रामीण भागातील लोक घेत असतात. खरं तर प्रत्येकालाच वाटतं की काही क्षण तरी आपल्या खांद्यावर ज्योतिबाची काठी असावी आणि काही क्षण तरी आपल्याला काठी नाचवायला मिळावी. खरोखर ही दुर्मिळ संधी हे लोक घेत असतात. खरं तर काठी नाचवणं हे फार अवघड काम आहे, कारण काठीचं वजन बघता आणि वयाचा विचार करता हे काठी नाचवणं किती अवघड आहे. पण देव पाठीशी आहे, त्यामुळं घाबरायचं काही कारण नाही. हा मनात उद्देश असल्यामुळं काठी कोणत्याही वयोगटातील लोक नाचवताना पण पाहत आहेत. कारण काठी नाचवत असताना वयोवृद्ध मंडळी, काही लोकांना तर पायाने चालता येत नाही, गुडघं दुखत असतात. पण देवाची काठी खांद्यावर असेल तर काही भिण्याचं कारण नाही, असा एक त्यांच्या मनात भाव आलेला असतो. आणि आपण दृश्य बघत आहात ते बाबा काठीवर नाचवत आहेत. आता ही काठी जो मुलगा नाचवत आहे त्याचं नाव रोहित कटपाळे आहे. त्यानं डोक्यावर काठी घेतलेली आहे. बघा, हा वेगळा प्रयोग या तरुणाने केलेला आहे आणि डोक्यावर काठी घेऊन हा तरुण नाचत आहे आणि तो स्वतःही नाचत आहे आणि काठी नाचवत आहे. खरं तर हे वेगळं पण या तरुणानं जोपासलेलं आहे. काठी आपल्याला पूर्णपणे त्यांनी डोक्यावर घेतलेली दिसत आहे. त्याचबरोबर यानं काठी हातात काही क्षण घेतल्यानंतर हीच काठी जी डोक्यावर घेतलेली होती काठी तीच काठी त्यानं तोंडावर घेऊन नाचवलेली आहे. या रोहितचं खरं तर सर्वजण कौतुक करत आहेत. बघा, हा क्षण किती अनमोल क्षण आहे. तो नाचतच आहे पण काठीही नाचवत आहे. खरोखरच त्याने ह्याच्या सांगितलेलं की ज्योतिबाचा आशीर्वाद पाठीशी आहे, त्यामुळे मी हे सर्व करू शकत आहे. तोंडात काठी घेतलेली बघा, हा क्षण कसा तो नाचवत आहे. काठीवर आपल्याला दिसत आहे, तोंडात काठी घेऊन तो नाचत आहे आणि तोही स्वतः नाचत आहे. कौतुक रोहितचं सर्वांनी केलेलं आहे. ज्योतिबाची काठी नाचत पण आपल्यालाही पाहावयास मिळतात. आणि कटपाळे हे आहेत ग्रामपंचायत माजी सदस्य आहेत, ते काठी नाचवत आहेत. शाळकरी मुलांना सुद्धा मोह आवरला नाही. खरं तर सर्वजण काठी नाचवत असताना प्रत्येकालाच हा आनंद काठी नाचवण्याचा घ्यायचा असतो आणि तो मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवप्रसादचे प्रसाद कटपाळे काठी नाचवत आहेत. शिवप्रसाद मोटर्स त्यांचं आहे, व्यवसाय आहे आणि स्वतः काठी नाचवत आहेत. प्रसाद नाळ कटपाळे. काठी घेऊन किती अवघड नाचवणं असतं हे अनुभव घेत आहेत कटपाळे परिवारातील आमचे मित्र. अशी रंगात काठी नाचवायला मिळणं फार भाग्यवान असावं लागतं. खरं तर आम्ही आता जी परंपरा ह्या पिढीने जोपासलेली आहे, तर या परंपरेबद्दल तुम्ही काय सांगाल? ही आमच्या परंपरा आजोबांनी पंजोबांनी जी जोपासली तीच परंपरा आम्ही सर्व तरुण मुले मळ्यातील सर्व हीच परंपरा पुढे वर्षानुवर्ष असे चालू ठेवणार. त्यामध्ये काळानुसार काही बदल करण्यात येईल तो करणार, पण परंपरा ही अखंडपणे आमच्याकडून सेवा ज्योतिबाची ही चालूच राहणार काठीची. खरं तर पुरुषांनी काठी नाचवल्यानंतर महिलांना सुद्धा मोह आवरता आला नाही. पण काठी नाचवताना आपण महिला बघत आहे, पती पत्नी शाळकरी विद्यार्थिनीने सुद्धा मोह आवरता आला नाही. काठी नाचत आहेत, सुंदरपैकी काठी नाचत आहेत. गुडघ्याचा त्रास असून सुद्धा अंजली कटपाळे काठी नाचवत आहेत. खरं तर त्यांनी मंदेश भूषणशी बोलतानाही सांगितलेलं आहे की देव पाठीशी आहे, काही काळजी करायचं कारण नाही. पण मी काठी नाचवली आहे खांद्यावर घेऊन. बघा, ह्याही वयात त्या काठी नाचवत आहेत, गुडघ्याचा त्रास असून सुद्धा. पण परमेश्वर पाठीशी असेल तर काही भिण्याचं कारण नाही, अशी एक श्रद्धा त्यांच्या मनात आहे. काठी नाचवत असताना सुद्धा सर्वांनाच एक आनंद झालेला आहे.
हा मुलगा कलाईमध्येच एक आनंद लुटायचा होता म्हणून त्याला एक संधी मिळालेली आहे. तर ग्रामीण भागातील महिला शेती करत असतात, शेतातील कामं करत असतात, पण धार्मिक कार्यक्रम असले काय अग्रक्रमाने त्यात सहभाग असतो. मग तो पारायणच असेल किंवा देवाचे कार्यक्रम असेल, बाकी नाचवण्यामध्ये या महिलांनी आपला अग्रक्रमांक नोंदवलेला आहे. खरं तर सासू सोना असा एक वेगळं पण आपल्याला पाहायला मिळालं आहे. खरं तर महिलांच्यासाठी एक फार मोठं आव्हान असतं काठी नाचवणं, कारण काठीचं वजन खूप असतं आणि ते पेलणं फार अवघड असतं, पण तेही ते पेलण्याचं काम या महिलांनी केलेलं आहे आणि काठी सुंदरपैकी नाचवत आहेत. ग्रामीण भागातील महिलांचं हे एक वेगळं पण आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे. काठी पुरुषाच्या बराबरीने तुमच्या ताकदीनं क्षमतेने त्या नाचवत आहेत आणि सर्व महिलांना आणि पुरुषांना आनंद झालेला आहे. आणि ज्योतिबाच्या नावाने चांग भाराच्या गजरात ही काठी नाचवण्याचा कार्यक्रम आपण पाहत आहोत. ज्योतिबाच्या नावाने चांग भाराच्या गजरात हा कार्यक्रम सुरू आहे. कोणत्याही वयाचा विचार न करता, आजाराचा किंवा कुठल्याही ह्याचा विचार न करता महिला काठी नाचवत आहेत. बाबांना पण काठी नाचण्याचा मोह आवडला नाही. खरं तर वय सुद्धा गप बसून देत नाही. काहीतरी मुलींना सुद्धा वाटतं की आपण एक क्षणभर देवाची काठी नाचवावी, तर तेच चित्र आपण बघत आहे आणि त्या मुलीला सगळेजण टाळे वाजवून प्रतिसाद देत आहेत. खूप छान काठी नाचवली असं कौतुक करत आहेत. खरं तर मलाही थोडीशी काठी नाचवण्यास द्या. आता ह्याही वयात बाबा काठी नाचवत आहेत. क्षणभर देवाची काठी आपल्या खांद्यावर असावी. मगाशी ज्योतिबाची काठी नाचवताना आपण बघितलेलं आहे. महिला पुरुषाच्या बरोबरीने काठी नाचवण्यामध्ये सहभाग नोंदवला. खरोखरच एक दुर्मिळ क्षण आपल्याला हा बघायला मिळालेला आहे. पण पतीने काठी नाचवल्यानंतर सुद्धा याही वयात अंजना कटपाळे यांनी काठी नाचवलेली आहे. खरं तर काय त्यांना वाटलं, काय वाटलं तुम्हाला? खूप मला आनंद झाला. हे काठी नाचवाय वाटलं, देवाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. मला लय आनंद झाला. मी रोज देवपूजा करते, व्यवस्थित सगळं करते. बाबा माझं जातं तर काठीला कोल्हापूरला, तरी पण मी मागची काळजी काय करत नाही, मी पण काय त्यांना बोलत नाही. तर आम्हाला लय खूप आनंद आहे. पाठीशी आमच्या देव आहे. पण खरं तर तुमचं हे वय पण नाही ना, काठी वय नाही. खरं तर तुमचं हे वय पण नाही ना, म्हणजे तुम्ही ती काठी तरी पण तुम्ही काय काय माझी कमी असल्यानं माझं गुडघं दुखत असताना तरी पण मला इतका आनंद झाला. मला एवढं वाटायचं की काठीच्या पुढे लय जास्त आनंदाला नाचावं, असं वाटायचं की माझ्या पाठीशी ज्योतिबा गंभीरपणे म्हणताना मला आनंद झाला एवढा. म्हणून काठी नाचवली. म्हणून काठी नाचवली. अक्षरशः माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी आलं की या ज्योतिबाचा मला इतका आनंद वाटला की एवढा लाखो रुपये देऊन सुद्धा मला एवढा आनंद भेटणार नाही, तरी पण मला आनंद लय झाला. हालत नाही का आम्ही आरती
चाललेला आपण पाहत आहे. ज्योतिबाच्या काठीची आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झालेला आहे. महाप्रसाद घेताना आपण पाहत आहे कटपाळे वस्तीवरील सर्व महिला महाप्रसाद घेण्यासाठी आलेल्या आहेत. काठीची परंपरा कशी केव्हा सुरू झाली या संदर्भात आपल्याला तात्यासाहेब कटपाळे, अमित कटपाळे आणि रोहित कटपाळे यांनी माहिती दिलेली आहे. या सर्वांचं मनापासून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. एका छोटीशी वस्तीने ही परंपरा जोपासलेली आहे. विशेष म्हणजे काठी प्रत्येकाच्या दारात नेऊन तिचं पूजन करून आरती करून प्रसाद घेऊन ही परंपरा कायम टिकवलेली आहे या वस्तीने. रोहित, एक सांगा की आता हे काठी नाचवण्यामध्ये किंवा काठी नेण्यामध्ये आणण्यामध्ये तरुणाईंचा जास्त सहभाग दिसत आहेत. काय कारण असावं नक्की? तरुणाईचा सहभाग हा म्हणजे देवांचे आशीर्वादच आमच्यावरती नाही. म्हणून आमची जी तरुण पिढी आहे ती पूर्णपणे अशी देवाकडे वळत चाललेली आहे. आणि कितीतरी लोक बिझी असले आमच्यातली नाही का, आमच्या माळ्यामध्ये पूर्ण माळ्यामध्ये एक तरी सर्व्हिसला आहे. म्हणजे नाही का, घरातील एक व्यक्ती तरी सर्व्हिसला आहे. जे कोणी सर्व्हिसला असतील ते वर्षातील 2 दिवस देवासाठी हमखास अगदी नाही का 100% देवासाठी येतात. मग त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, काय नाही. आणि देवापासून कोणलाही म्हणजे नाही का देवाचा आशीर्वाद असल्यानंतर सगळं काही व्यवस्थित घडतं असं त्यांना सगळं समजलेलं आहे. त्यामुळं ते लोक आता त्यांची आपोआप पावलं देवाकडे वळत चाललेले आहेत. त्यामुळे